कसं आहे माहिती आहे का, आता पहिल्यासारखे चित्रपट येताना आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे जुने जे चित्रपट होते, पिक्चर होते, ते लोक संपूर्ण घरासह परिवारासह टी व्हीवर अगदी बघत होते आणि मोठा आनंद घेत होते. पण मात्र आता कशा पद्धतीने चित्रपट निघालेत ते संपूर्ण परिवारासह सुद्धा बघता येत नाहीत आणि त्याच्यामध्ये जास्त लोकांना आता रससुद्धा येत नाही. म्हणून कुठंतरी वाटतंय पहिले चित्रपट बरे होते. म्हणून आता चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा जे जुने चित्रपट होते त्याचाच रिमेक केला जातोय आणि त्याच्या संबंधित त्याचा 2 असा चित्रपट काढला जातोय. आता मराठी चित्रपटसृष्टीमधलं जे उदाहरण म्हणजे 2004 साली आलेला नवरा माझा नवसाचा हा चित्रपट. सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा हा चित्रपट 19 वर्षापूर्वी आला होता आणि अगदी चांगल्या पद्धतीनं चालला होता. ते कशा पद्धतीनं त्या बसमध्ये प्रवास करतात, एक एक प्रवासी त्यामध्ये जमा होतो, हा संपूर्ण प्रवास आपण त्या चित्रपटाच्या माध्यमातून पाहिलेला आहे आणि त्या कलाकारांनी अगदी खळखळून प्रेक्षकांना हसवलं देखील आहे. म्हणूनच 19 वर्षानंतर सचिन पिळगावकर यांनी पुन्हा एकदा नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीचं शूटिंगसुद्धा पूर्ण केलं आहे. काही दिवसामध्येच हा चित्रपटसुद्धा पूर्ण होणार आहे. मग सचिन पिळगावकर या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान किंवा या चित्रपटासंदर्भात बोलताना माझा कट्ट्यावर गेले होते आणि याच माझा कट्ट्यावर त्यांना प्रश्न विचारला होता की तुमचे या अगोदरचे असे बरेच चित्रपट आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याचे सिक्वल काढता येतील किंवा 2 म्हणून त्याला पुन्हा एकदा प्रदर्शित करता येईल. त्यापैकीच 23 सप्टेंबर 1988 साली प्रदर्शित झालेला अशी ही बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी या चित्रपटानं प्रेक्षकांना कशा पद्धतीनं खळखळून हसवलं होतं. अजूनही 36 वर्षानंतर हा चित्रपट पाहिला तरी जुन्या आठवणी ताज्या होतात आणि त्यामधले जे डायलॉग आहेत, धनंजय माने इथंच राहतात का, तो डायलॉग अजूनही सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे किंवा त्याचा वापर अजूनसुद्धा केला जातो. म्हणूनच हा चित्रपट कशा पद्धतीचा अजरामर आहे हे आपल्याला त्या चित्रपटावरूनच समजतं. मग या चित्रपटाचा सुद्धा सिक्वल येणार का, अशी ही बनवा बनवी 2 तुम्ही काढणार का, असा प्रश्न जेव्हा सचिन पिळगावकर यांना विचारला आणि याच्या संदर्भात अजून एक प्रश्न विचारला की जर तुम्ही अशी ही बनवा बनवी 2 चित्रपट काढला तर त्यामध्ये लक्ष्याची जागा कोण घेणार, लक्ष्याच्या जागेवर तुम्ही कोणाची निवड करताल. जेव्हा सचिन पिळगावकर यांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सचिन पिळगावकर यांनी त्याच्यावर स्पष्टपणे उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचा चित्रपट आता बनवणं शक्य नाही, कारण की या चित्रपटातला जो लक्ष्याचा रोल होता तो लक्ष्याशिवाय कोणीही पूर्ण करू शकत नाही. आणि या चित्रपटामधले जे आणखी कलाकार होते त्यामध्ये नाव आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं, सुधीर जोशी यांचं, सुशांत रे यांचं आणि वसंत सबनीस यांचं. हे जे कलाकार आहेत हे सध्या अस्तित्वात नाहीत आणि म्हणून यांच्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यांच्याशिवाय या चित्रपटाला मज्जा देखील नाही, असं सचिन पिळगावकर यांनी स्पष्टपणे माझा कट्ट्यावर सांगितलेलं आहे. म्हणून अशी ही बनवा बनवी 2 हा चित्रपट येणं शक्य नाही. त्या संबंधित त्यांनी तशी तयारी देखील केली होती. 1.5 दिवस त्याची प्रॅक्टिस सुद्धा केली होती की याच्यावर काही लिहिता येईल का, काही करता येईल का, काही नवीन पात्र सुचवता येतील का. पण मात्र ते संपूर्ण प्रयत्न फेल गेले आणि त्या चित्रपटामध्ये तेच व्यक्तिरेखा असल्याशिवाय पुन्हा एकदा तसा चित्रपट बनणं शक्य नाही, असं सचिन पिळगावकर यांनी आणि सुप्रिया पिळगावकर यांनी माझा कट्ट्यावर बोलताना सांगितलं आहे. सचिन पिळगावकर यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं आहे खरंच त्या पद्धतीनं जुन्या आठवणी आता पुन्हा एकदा नव्यानं ताजा होऊ शकत नाहीत, कारण की त्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काम केलेलं आहे त्या पद्धतीचं काम आताचे कलाकार करू शकत नाहीत. म्हणून ती मजा आता येऊ शकणार नाही. पण मात्र तरी सुद्धा 19 वर्षानंतर सचिन पिळगावकर यांनी नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट काढला आहे आणि ते पाहण्यासाठी आता प्रेक्षक कशा पद्धतीनं तयारी दर्शवतात हे आपला काही दिवसात समजेलच. एकंदरीत सचिन पिळगावकर यांनी ज्या पद्धतीनं नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट आणलाय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.